पवार साहेबांना खूपच भीती वाटत, परंतु आम्ही महाराजांचा जयघोष करू। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हाय फ्रेंड्स, नमस्कार। आज पहिला ब्लॉग या ठिकाणी करतोय। महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं माथा जिथं आपोआप झुकतो अशा रायगडला आम्ही सगळेजण चाललेलो आहोत। तर रायगडचा रोपवे, रायगडचा परिसर या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्या अगोदर बघा, हा सुंदर असा निसर्ग या ठिकाणी आहे। डोंगराळ भाग आहे आणि आकाश जणू डोंगराला येऊन आलिंगन देतं की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि सुंदर असा हा क्षण आहे। प्रत्येक गोष्टीसमोर मी तुम्हाला दाखवेल। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मित्रांनो, आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। इथून 4 किलोमीटर वरती रायगड आहे, परंतु त्याच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची समाधी आणि जिजाऊंचा वाडा या ठिकाणी इकडे आहे, तो आपण पाहायला जातो आता। कीर्तिस्थान आणि ऊर्जास्थान, स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं समाधी स्थळ आहे। मस्त डोंगरातली गावरान करवंद या ठिकाणी आज विकायला बसलेले आहेत आणि काळी मैना, डोंगराची काळी मैना या ठिकाणी आपण खातो। या ठिकाणी आपण रायगडाच्या पायथ्याशी आत्ता पोहोचलेलो आहोत। गाडी इथं आपली पार्क केली। सोबत स्टार वन न्यूजचे संपादक अमीन गोरे सर आहेत, आमचे मित्र अनिल पवार साहेब आहेत आणि आता आम्ही समोर रोपवेला जात आहोत आणि रोपवेमध्ये बसून या ठिकाणी मी तुम्हाला सुंदर असा निसर्ग त्या ठिकाणी दाखवणार आहे। अशा पद्धतीनं रोपवे खाली येत आहे आणि आता आम्ही रोपवे मध्ये बसणार आहोत। आम्ही रोपवेची तिकीटं काढलेली आहेत आणि रोपवेसाठी वेटिंग आम्ही इथं बसलेलो आहे। ते तिकीटं आम्ही काढलेले आहेत
आता समोरची लोक जाऊन परत आल्याच्या नंतर आम्ही रोपवेमध्ये बसणार आहोत. नंतर पुढं रोपवेमध्ये बसल्यानंतर सगळा नेचर मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. मध्ये येऊन बसलेलो आहोत. थोडीशी भीती वाटते, परंतु त्या रायगडाकडे पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं की या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा येते. पाहूया आता रोपवेचा हा प्रवास आम्ही करतो. रोपवे सुरू झालेला आहे आणि हळूहळू आता आम्ही वरती चढतोय. साधारण 5 मिनिटांचं अंतर लागतं पायथ्यापासून वरती माथ्यावरती जायला. आणि माझ्यासमोर सोबत पवारसाहेब बसले, त्यांची दाखलूक होते, थोडीशी भीती वाटते त्यांना, परंतु हा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, सगळ्या गडांचा राजा म्हणजे रायगड असं संबोधलं जातं, त्या रायगडावरती आम्ही आता जात आहोत. आणि आमचा रोपवे आता बऱ्यापैकी वरती आलेला आहे. खाली आपण बघू शकताय. पवारसाहेब एवढे शांत का झालेत? पवारसाहेबांचा आता दुर्वाने निसर्ग, खूप सुंदर निसर्ग या ठिकाणी दिसतोय, आपण पाहू शकताय. रोप जागेवर थांबतोय का? बापरे, आता एकदम वरती आलेलो आहे आम्ही. आणि आता रोपवे पवार साहेबांना खूपच भीती वाटत, परंतु आम्ही महाराजांचा जयघोष करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता रोपवेमुळं आजच्या कलियुगातला महाराजांचा मावळा 5 मिनिटांमध्ये रोपवेच्या माध्यमातून गड सर करू शकतो. परंतु पूर्वी महाराजांचे सच्चे मावळे या ठिकाणी गड कशा पद्धतीनं चढत असतील याची एक अनुभूती या ठिकाणी येते. आता आमचं रोपवे वरती माथ्यावरती पोहोचलेलं आहे. आता आम्ही आमचं रोपवे इनलँड करत आहे. तिथून आम्ही उतरून रायगडावरचं दर्शन तुम्हा सगळ्यांना देणार आहे. आम्ही आलेलो आहे इथं. आमचं रोपवे उतरत आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता गडावरती रोपवेच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. तिकीट घेतलेले आहेत आता, त्यावरती आम्ही जाणार आहोत. रायगडाच्या वरच्या भागावरती आपण आलेलो आहे. आता आपण पोहोचलोय मेना दरवाजापाशी. इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि आतला परिसर नेमका कसा आहे त्याचं एक कुतूहल आहे मला, तर मी बघणार आहे नेमका आतला परिसर कसा. मेना दरवाजावरून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर इथं आपण पाहतो हे महाराजांच्या काळामध्ये म्हणजे शिवकालीन धान्याची कोठारं आहे. या ठिकाणी शिवकालीन धान्य इथं ठेवलं जायचं. आणि
आणि इथून आपण मागं बघू शकतो किती सुंदर निसर्ग आहे. ढग पळताना आपल्याला दिसत आहेत. पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अतिशय नयनरम्य देखणा असा हा निसर्ग. या ठिकाणी या निसर्गाची अनुभूती आपल्याला. अगोदर ज्या राण्या होत्या त्या राण्यांचा हा अंतापूर महाल म्हणून याला ओळखलं जायचं. आपण परिसर पाहू शकता. देवाज्ञा झाली त्या ठिकाणचं हे स्थळ आहे. स्फूर्तीस्थान आपण त्याला म्हणू शकतो. पण तुम्ही एक कल्पना करा की महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातल्या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटे कल्पना करा. कारण या पहिल्या उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच छोटी छोटी चौकोनी दगड दिसतात ना, या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेट्स किंवा उंच काम असायचे आणि याच्यावरती आपल्या महाराजांचा राजवाडा प्रशस्त असा 2 मजली उभा होता. पण ज्यावेळी 10 मे 1818 ब्रिटिशांचे 2 अधिकारी या दोघांची नावं आहेत, कर्नल प्रोतर आणि मेजर हॉल यांनी काय केलं, या गडावरती दारूकोठार उद्ध्वस्त केले आणि दारूकोठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहासकाराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणून तुम्हाला रायगड किल्ला जळून गेल्यामुळे तुम्हाला फडक्या अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत बघायला भेटतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल जर राजस्थानला गेलं तर राजस्थानचे गडकोट किल्ले चांगले आहेत, मग आपले मराठी राजाचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत? कारण कल्पना करा की आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत. म्हणून एका शायराने एक शेर म्हटला गेलाय, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, वडील पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्नानगृह त्या काळचं याला स्नानगृह आहे. पूर्ण आतमध्ये गेलं की महाराजांची भव्य अशी सुंदर मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दरवर्षी 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा इथं मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तो हा परिसर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य सिंहासन आहे. अतिशय सुंदर अशी नयनरम्य मूर्ती या ठिकाणी महाराजांची पाहायला आपल्याला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज दिनांक 18 जून 2022 गडावरती आल्यानंतर खूप पाऊस या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे आपला ब्लॉग या ठिकाणी आपण थांबवत आहोत. रायगड दर्शन आपलं फिरून झालेलं आहे. आपण पाहिलं की रायगडावरचं निसर्गरम्य वातावरण असेल, महाराजांची संपूर्ण त्या ठिकाणची माहिती असेल, या सगळ्या गोष्टी आपण रायगडावरच्या पाहिलेल्या आहेत. आणि पाहिल्याच्या नंतर पाऊस पण खूप चांगला या ठिकाणी झाला. निसर्गरम्य निसर्गाचं सुंदर या ठिकाणी दर्शन पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर आता परत रोपवेमधून आपण पायथ्याशी निघत आहोत.